एका महिला डॉक्टराने आत्महत्या केली आणि राज्यभरामध्ये खळबळ उडाली। ज्या महिलेचा या खरं तर सांभाळ केला होता ते कुटुंब आपल्यासोबत आहे, ज्यांनी लहानपणापासून तिचा सांभाळ केला। काय त्यांच्या नेमक्या वेदनेत कशा स्वरूपात तिचा सांभाळ केलेला होता, आता ही घटना कळालेली तुम्हाला, काय मागणी करताय? आम्ही लहानपणापासून सांभाळलं तिला, पण तिचं एवढ्या टोकाला ती जाईन अशी इच्छा नव्हती आमची, आणि ती जाऊ शकत नाही। 100% मी गॅरंटी देते। तिला दबाव दिला, दबावामुळे तिने हे टोकाचं पाऊल घेतलं असं, पण हे असं तिनं केलंच नाही। मी सांगते तुम्हाला, कोणाचा दबाव होता नेमका? पोलिसांचा तिला दबाव असं, ते हातावर लिहिलं तिनं, त्या 3 जणांचा दबाव दिला। तिथं गेल्यानंतर ते म्हणजे कुणाला बी मलाच माझंच काम झालं पाहिजे असं त्यांना वाटायचं की हिनं खोटी साक्षी द्यावा, मग ती खोटी देऊ शकत नव्हती ना, त्याच्यामुळे तिला दबाव होता। दिवाळीचा सण होता, काही बोलणं? दिवाळीचा सण होता, पण ती म्हणली होती मी सण झाल्यानंतर मी येणार आहे। मग आम्ही म्हणलं तू कधी येणार, तर ती म्हणली माझी ड्युटी म्हणली अजून 8 दिवस, माझ्यानंतर ते त्यांचे थोडं हे असतं एकामेकाची, मी 8 दिवस करतो तुम्ही, तर ते झाल्यानंतर ती म्हणली मग ते येते आणि मी नंतर येते म्हणली होती। एवढंच बोलणं झालं होतं आमचं, फक्त काल बोलणं झालं नाही। किती वर्ष झाले तिथे जॉईन होऊन नेमका? 1-1.5 वर्ष झाले तिकडे जाऊन। तुम्ही सगळं सांभाळ केला होता? आम्ही दोघींनी केला आम्ही बीडला असल्यामुळे आम्ही दोघींनीच केला। काय कशा पद्धतीने तिचा सांभाळ केला, आता नेमकी तुमची काय मागणी? तर शिक्षणाची गावाकडे सोय नाही, आम्ही बीडला राहत होतो, मग आम्ही तिला शिक्षणासाठी शहरात घेऊन गेलो ना बीडला। मग आम्ही आता नर्सरीपासून आम्ही तिला 12वीपर्यंत शिकवलं, नंतर ती MBBSला लागली जळगावला, तिथपर्यंत आम्ही शिक्षण केलं तिचं पूर्ण। आता दोषी त्यांच्यावरती काय कारवाईची मागणी करताय? त्याला फाशी शिक्षाच व्हायलाच हवी, हीच आमची मागणी आहे। आमचं गेलं, आम्हाला त्याला शिक्षा झालीच पाहिजे। काही शेवटचं बोलणं तुमचं नेमकं तिच्यासोबत काय झालेलं होतं, त्रास होता तिला, असं काही झालं होतं बोलणं? तसं ती डायरेक्ट नाही बोलली, पण खूप नोकरीमध्ये फार त्रास असतो, अधिकारी लोक असे त्रास देतात असं बोलली होती ती, कारण PM चे रिपोर्ट त्यांच्यानुसार दिले पाहिजे असं म्हणायची ती, एवढं बोलली होती ती। पण नेमकी हेच काही असंच हाच त्रास आहे असं नव्हतं बोलली। घरची परिस्थिती नेमकी कशी आहे? घरची परिस्थिती अशीच खालाकीचीच आहे ना, वडील शेती करतात, आईवडील शेती करतात। नक्कीच तुम्ही ग्रामस्थ आहात, तुम्ही ग्रामस्थ आहेत, नेमकी काय मागणी करतात? जे आरोपी आहेत का त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून 302 अंतर्गत मकोका लावून त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे व पीडितेला न्याय भेटायला पाहिजे। ती एक सावित्रीची लेख आहे। जर तिला न्याय नाही भेटला तर शिक्षण व्यवस्था, शिक्षण प्रणाली आणि न्याय व्यवस्थेवरला लोकांचा विश्वास उडेल। किती वर्षापासून हे कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहे, तुम्ही ग्रामस्थ म्हणून काय सांगा? साधारणतः 20 वर्षापासून हे कुटुंब इथं वास्तव्यास आहे। सांप्रदायिक कुटुंबात एकदम मोलमजुरी करून त्यांनी त्यांच्या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं होतं। गावाला सुद्धा एक आशा होती की एक उच्च शिक्षित डॉक्टर गावाला मिळाल्यामुळं काहीतरी त्याचा फायदा होईल, पण तो फायदा मिळण्याच्या अगोदरच त्याच्यावर नीतीने हे केलेले तरी आरोपीला होऊन तेवढी कठोर शिक्षा देण्याचे प्रयत्न करावं। आमच्या कवडगाव तुम्हाला आश्वानावर होत आहेत, काय नातं होतं तुमचं? आमचं काय, आमचे शेजारी ती एकदम देवासारखी माणसं होती। मला तर आता बोलू शकत नाही मी। नक्कीच या वेदना आहेत खरं तर या महिला संपूर्ण डॉक्टरच्या घरामधल्या, आणि हे कुटुंब जे आहेत ते अतिशय सामान्य याच्यातलं होतं, आणि त्याच याच्यातनं या मुलीला खरं तर डॉक्टर बनवण्यात आलं, आणि त्याच्यानंतर सध्या आपण बघताय की या संपूर्ण घटनेने आता महाराष्ट्र हळहळलेला आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।